हॅलो, नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण आपला फ्रेश आणि नवीन बायोचा टॉपिक चालू करतोय. सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ. ओके, इथे इमेज पण बघू शकतो आपण. पुढे सविस्तर शिकू. आता एक उदाहरण घेऊ पहिल्यांदा आपण हे सगळं समजून घेण्यासाठी. सेल म्हणजे काय, तर एक आपण ऍज अ एक्झाम्पल घेऊ की एक बिल्डिंगचं बांधकाम आपल्या शेजारी चालू होणार आहे. सर्वात पहिले काय होईल, तिथे विटा येतील म्हणजे ब्रिक्स आणल्या जातील. ब्रिक्स पासून वॉल तयार होईल आणि वेगवेगळ्या वॉल पासून रूम किंवा हॉल तयार होईल आणि अशा अनेक हॉल पासून बिल्डिंग बनेल. ओके, आता इथे मला तुम्ही सांगा महत्वाचा घटक कोणता? ब्रिक्स. बेसिक युनिट कोणता? ब्रिक्स, ज्याच्यापासून सगळ्या ह्या गोष्टी बनल्या. तसंच सेल म्हणजे काय, तर आपले जे काही पूर्ण पृथ्वीवरचे सजीव आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे आपण पण, तर ह्या सगळ्या गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत? एक बेसिक युनिट सेल पासून. की सेल पासूनच आपले सगळे शरीर बनलेले. म्हणजे आपल्या आईच्या गर्भामध्ये आपण सर्वात पहिले एक सेल होतो, नंतर त्या सेल पासून अनेक सेल एकत्र झाल्या, ऑर्गन बनले आणि मग आपली पूर्ण बॉडी बनली. आलं लक्षात? तर मग सेल काय आहे? द बेसिक युनिट ऑफ लाईफ, की सजीवाचं सगळ्यात बेसिक युनिट. ओके, नेक्स्ट बघू आपण आता. वॉर्मअप क्वेश्चन, व्हॉट आर लिव्हिंग थिंग्स मेड ऑफ? सांगा मग, लिव्हिंग थिंग्स कशापासून बनलेल्या आहेत? सेल्स पासून. नेक्स्ट, आर वी मेड ऑफ टायनी पार्ट्स? तर हो, आपण खूप सूक्ष्म सूक्ष्म पार्ट्स पासून म्हणजे या सेल सारख्या घटकापासून बनलेलो आहोत. नंतर कॅन वी सी दोज पार्ट्स विथ आईज? मग हे जे सेल आहेत, ह्या सेल आपण साध्या डोळ्यानं किंवा मी आता शरीराची एखादी सेल काढून पाहू शकतो का? तर नाही, कारण की सेल्स ह्या खूप सूक्ष्म, खूप लहान असतात आकाराने. ठीक आहे, चालते. आता त्या गोष्टी आपण सर्व स्टडी करणार आहे. बघा, सर्वात पहिले आपण शिकणार आता सविस्तर सेल म्हणजे काय. तर आत्ताच आपण सांगितलं होतं सेल काय आहे? स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ, की कोणत्या पण सजीवाचा सगळ्यात छोटा पार्ट म्हणजे काय आहे? सेल. ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सेल, की सर्व लिव्हिंग थिंग्स किंवा सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून तयार झालेले आहेत? सेल्स पासून. आलं लक्षात? ओके. नंतर सेल्स आर बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. आता सेल्स काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. काय आहे? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे शरीराची पूर्ण रचना कोणापासून झालेली आहे? सेल पासूनच शरीर बनलेलं आहे. बघा आता डिस्कवरी ऑफ सेल. आता ह्या सेलचा, की सेल ही बेसिक युनिट आहे लाईफचं, या सेलचा शोध लावला कोणी? तर एक सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं रॉबर्ट हुक. या सायंटिस्टनी हा महत्वाचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट बघा एक्झाम्पल, की सेल्स पासून ह्युमन बॉडी पण बनलेली आहे. विशिष्ट प्रकारच्या सेल्स पासून प्लांट पण बनलेले आहेत किंवा सेल्स पासून ॲनिमल्स पण बनलेले आहेत. तर आपल्या पृथ्वीवरचे जे ॲनिमल्स आहेत, सर्व प्लांट्स आहेत, अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण जे खूप सूक्ष्म जीव आहेत, ते पण शेवटी कोणापासून बनलेले आहेत? सेल्स पासून बनलेले आहेत. बघा, कॅन वी सी सेल्स? आपला जो प्रश्न चालू होता की सेल्स आपण बघू शकतो का, तर सेल्स आर व्हेरी स्मॉल. सेल्स कशा असतात? खूप छोट्या असतात आकाराने. त्या आपण डोळ्याने बघू शकत नाही. मग ज्या गोष्टी आपण सहज डोळ्याने बघू शकत नाही, इतक्या लहान असतात, ते बघण्यासाठी आपण एक डिव्हाइस वापरत असतो, ज्याला आपण मायक्रोस्कोप म्हणतो. काय म्हणतो? मायक्रोस्कोपचं इथं आपण एक पिक्चर बघतोय. बघा, मग आपण ते सीन युजिंग मायक्रोस्कोप, की त्या कशाने बघितले जातात? सेल मायक्रोस्कोपच्या सहाय्याने. नेक्स्ट, टाइप्स ऑफ सेल. आता सेलचे आपण टाइप बघणार, तसे सेलचे बरेच टाइप आहेत, पण आपण मेन दोन टाइपच्या सेल बघू. एक आहे प्लांट सेल आणि एक आहे ॲनिमल सेल. आता आपल्याला या रंगावरूनच लक्षात येते की ग्रीन कलर दिसा लागला म्हणजे ही सेल कोणती सेल असेल? प्लांट सेल. आणि ही सेल कोणती आहे? ॲनिमल सेल. ओके, याच्यामध्ये आपल्याला नाव दिसतात वेगवेगळे. सेलचे हे वेगवेगळे पार्ट आहेत, ते आता आपण सविस्तर समोर शिकूया. आता सगळ्यात पहिले आपण कोणत्या प्रकारची सेल शिकूया? प्लांट सेल. कोणती सेल? प्लांट सेल. बेसिक शिकणार आहे आपण. आता प्लांट सेल, मग बाहेरून प्लांट सेल मध्ये आपल्याला एक भिंती सारखं एक मेम्ब्रेन दिसते, आवरण दिसते, तर याला आपण म्हणतो सेल वॉल. काय म्हणतो आपण? सेल वॉल. याचं विशिष्ट फंक्शन असते, पुढे बघणारच आहे आपण. फक्त चेक करा अजून काय दिसते आपल्याला, की इथे
आतमध्ये हे ग्रीन कलरचे काय दिसतात आपल्याला, पिगमेंट दिसतात. ग्रीन कलरचे हे आपल्याला काही युनिट दिसतात आणि याला आपण काय म्हणत असतो, क्लोरोप्लास्ट. काय म्हणत असतो आपण, क्लोरोप्लास्ट. आणि या क्लोरोप्लास्ट मुळेच जे काही झाडांचा कलर हिरवा आहे ते कोणामुळे, की झाडांच्या झाड ज्या सेल पासून बनले त्या सेल मध्ये काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे. ओके. नंतर दुसरं की ह्या ज्या सेल आहेत, म्हणजे ही जी सेल आहे झाडाची, याचा आकार बदलत नाही, कारण की या सेल वॉल मुळे त्याचा आकार कसा राहतो, फिक्स राहतो. रिजिड असतात ते सेल वॉल, म्हणून त्याचा आकार कसा असतो, फिक्स असतो. काय शिकलो मग, प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते, प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट असते आणि प्लांटच्या सेलचा फिक्स शेप असतो. नेक्स्ट बघा आता ॲनिमल सेल. तर आता ॲनिमल सेल मध्ये जर आपण बघितलं तर याला सगळ्यात बाहेरचं आवरण फक्त एक पातळ आवरणच आहे. आणि प्लांट सेल मध्ये कसं होतं, एक वरचं याच्या पण वरून एक आवरण होतं. म्हणजे इथं सेल वॉल आहे का, नाही. ठीक आहे. नंतर इथे आपल्याला ते ग्रीन कलरचं कुठं पिगमेंट दिसते का, तर नाही. याचा अर्थ ॲनिमल सेल मध्ये अजून कोण नाही, क्लोरोप्लास्ट नाही. ओके. नंतर इरेग्युलर शेप. आता ह्या सेलचा एका प्रकारचा शेप असते का, नाही. याचा शेप चेंज असते, व्हेरिएशन असतात. कशामध्ये, ॲनिमलच्या सेल्स मध्ये. नंतर आता सेलचे महत्वाचे 3 पार्ट कोणते समजून घ्या एकदा, की सेलचे महत्वाचे 3 पार्ट कोणते आहेत. एक आहे सेलचा सगळ्यात बाहेरची जी कव्हर आहे, त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. आलं लक्षात. त्याच्यानंतर सेलच्या आतमध्ये हे जे काही फ्लुइड आहे, ओके, तर हे काय आहे, सायटोप्लाझम. काय आहे, सायटोप्लाझम. आणि सेलच्या आतमध्ये जे काही हा महत्वाचा भाग दिसतोय आतमधला, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. ओके. आता याचे काय काम आहेत ते आपण आता शिकूया. बघा, फंक्शन्स. आता सर्वात पहिले आपण शिकू सेल मेम्ब्रेनचं काय फंक्शन आहे. आता आपण सेल बघितली होती, तर सेलचा जर मी इकडं थोडस शॉर्ट मध्ये डिझाईन काढली, तर सेलच्या या बाहेरच्या आवरणाला आपण काय म्हटलं होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हटलं होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता किंवा सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेन काय करते, कंट्रोल एंट्री अँड एक्झिट. पण कोणाची, तर समजा आपल्या सेलला जगण्यासाठी ऑक्सिजन लागते किंवा एनर्जीसाठी फूड लागते. ह्या सगळ्या गोष्टींना आत जाण्यासाठी पहिले कोणाची परमिशन घ्यावी लागते, या सेल मेम्ब्रेनची. समजलं. कोणते जे गोष्टी, एखादा व्हायरस आहे किंवा कोणत्या हानिकारक गोष्टी आहेत, ती सेल मेम्ब्रेन आतमध्ये जाऊ देत नाही. समजलं. म्हणजे एंट्रीवर कोणाचा कंट्रोल आहे, सेल मेम्ब्रेनचा. आणि सेल मधून बाहेर काय पडत असते, CO2. काय बाहेर पडत असते, CO2 सारखे पदार्थ, कार्बन डायऑक्साईड वगैरे. ठीक आहे. मग ते सेलच्या बाहेर पडण्यासाठी पण तिथं कोणाचा कंट्रोल असते, सेल मेम्ब्रेनचा. आलं लक्षात. मग सेल मेम्ब्रेन काय करते, कंट्रोल ठेवते एंट्री आणि एक्झिट कोणाचं, ते सबस्टन्स जे त्याच्या आतमध्ये येणार किंवा बाहेर जाणार. सायटोप्लाझम, थोडस इथे चेक करू आपण. सायटोप्लाझम. आता आतमध्ये जे लिक्विड होतं त्याला काय म्हटलं होतं आपण, सायटोप्लाझम. आणि आपण इथे बघितलं होतं की वेगवेगळे अजून ऑर्गन होते. तर सेलच्या ग्रोथसाठी किंवा सेलसाठी महत्वाच्या असणाऱ्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कुठे पार पडत असतात, या सायटोप्लाझम मध्ये, या लिक्विड मध्ये पार पडत असतात. मग सायटोप्लाझम व्हेअर ऍक्टिव्हिटीज हॅपन. आणि नेक्स्ट लास्ट जो पार्ट आपण महत्वाचा बघितला होता तो म्हणजे हे न्यूक्लियस. काय, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस जे काही सेल मधल्या गोष्टी आहेत, जसं कम्प्युटरचा एक CPU महत्वाचा पार्ट आहे, तसं सेल मधलं न्यूक्लियस महत्वाचं आहे, जे पूर्ण सेलच्या ग्रोथसाठी, सेलच्या डिव्हिजनसाठी ते पुढे गोष्टी आहेत. तर सेलच्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचं कोण आहे, न्यूक्लियस. की सेलवर कंट्रोल कोणाचा असतो, न्यूक्लियसचा. नेक्स्ट बघा, आता सेल मुळे काय काय आपल्याला दिसून येते रेग्युलर लाईफ मध्ये आपल्या, की इथे आपल्याला लहान मुलगा दिसतोय, नंतर तो मोठा होत चालला. त्याच प्रकारे आपण पण जेव्हा लहानपणी आपली हाईट कमी होती किंवा आपले बॉडी शेप लहान होता, त्याच्यानंतर जसं जसं आता आपण मोठे मोठे होत चाललो. काय कारण आहे, कारण की आपल्या शरीरामधल्या सेल्सची संख्या वयानुसार काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. म्हणून
जशी का आपली बॉडी वाढणार, नंबर ऑफ सेल पण काय होत आहेत, वाढत आहे, किंवा सेल्सची संख्या वाढायला लागली म्हणून आपलं ग्रोथ काय आहे, चालू आहे. नेक्स्ट, इंजुरी हील सेल रिपेअर. आता आपण बघतोय की कधी जखम जर आपल्याला झाली तर आपण जर झूम करून पाहिली तर स्किन इथे आपल्याला थोडीशी रप्चर झालेली दिसते, स्किन थोडीशी खराब झालेली दिसते. तर अशा वेळेस इथलच्या बऱ्याच सेल काय होतात, डाय होतात, आणि अशा वेळेस ह्या स्किनच्या तिथे ब्लड क्लॉट होते किंवा नवीन सेल तिथे जन्म घेतात आणि आपली स्किन परत काय होते, जशाला तशी होते. की आपल्याला माहिती आहे कधी जखम झालं म्हणजे नेहमीच रक्त निघत राहते का, नाही. तर काही दिवसानंतर ती जशी स्किन होती ती जशाला तशी होते. ठीक आहे. मग हे पण कोणाचं उदाहरण आहे की तिथे व्हेन वी गेट इंजर्ड सेल्स काय होतात, रिपेअर होतात. ठीक आहे. आणि ते डॅमेज रिपेअर होऊन आपली बॉडी हील होते, म्हणजे जखम भरून निघल्या जाते. बघा आता ऍक्टिव्हिटी, की इथे जर आपण ही जी ब्रिकची म्हणजे या विटी पासून जसं घर बनलेलं आहे पूर्ण, असंच आपण सांगितलं की सेल पासून आपली काय तयार झालेली आहे, बॉडी तयार झालेली आहे. नंतर आज काय शिकलो आपण, इम्पॉर्टंट पॉइंट, की सेल बेसिक युनिट ऑफ लाईफ. की सेल काय आहे, आपल्या लाईफचं किंवा सजीवांचा एक सगळ्यात मूळ मुद्दा आहे ज्याच्यापासून आपण बनलेलो आहोत. सगळे लिव्हिंग थिंग्स कशापासून बनलेले आहेत, सेल्स पासून, मेड ऑफ सेल्स. आणि सेल्स मध्ये पण काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आहेत, जसं की सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस वगैरे. बघा सेल म्हणजे काय, मग बेसिक युनिट ऑफ लाईफ. नेक्स्ट, हु डिस्कवर सेल, सांगा बरोबर. ठीक आहे, रॉबर्ट हुक. नेम वन पार्ट ऑफ सेल, सेलचा एक पार्ट, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, कोणता पण. नेक्स्ट, आर प्लांट्स मेड ऑफ सेल, प्लांट सेल पासून बनलेले आहेत का, हो, प्लांट पण कशापासून बनलेले आहेत, सेल पासून. नेक्स्ट बघा, हाऊ डज अवर बॉडी ग्रो बिगर, सांगा मग आपली बॉडी वाढत का चाललेली आहे. ओके, तर सेलची काय होत आहे, वाढ होते, म्हणून बॉडीची पण काय चालू आहे, ग्रोथ चालू आहे. काय शिकलो मग आज आपण, आपला महत्वाचा टॉपिक सेल म्हणजे काय. तर बेसिक आपण नॉलेज गेन केलेले सेल बाबतचं. आता आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये ह्यूमन बॉडी सिस्टीम शिकणार आहे. ओके, तत्पूर्वी काय शिकलो मग आज आपण, एकदा परत लक्षात घेऊ. लाईफ बिगिन्स विथ अ सेल, की सगळ्या आयुष्यांची, सगळ्या सजीवांची सुरुवात कशापासून झालेली आहे, या महत्वपूर्ण सेल पेशीपासून झालेली आहे. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.